बातमी आहे मनोरमधून। लालच्याच्या गावात लबाड कधीही उपाशी मरत नाही ही म्हण तंतोतंत मनोरच्या फसवणूक झालेल्या या महिलांच्या बाबतीत खरी ठरली आहे। पालघर तालुक्यातील मनोरमधील 108 आदिवासी महिलांची करोडो रुपयांची फसवणूक करून मनोरमधील एक महिला फरार झाली। पालघर तालुक्यातील मनोर पाटीलपाडा येथील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आदिवासी महिलांच्या नावे कर्ज काढून सुमय्या पटेल ही महिला हे पैसे स्वतःसाठी वापर करत होती, तर बचत गटामागे महिलांना 1000 रुपये मिळत असल्यामुळे देखील बचत गटांची संख्या वाढली। आदिवासी महिलांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत ही कर्ज काढण्यात आली। पालघरच्या पोलीस अधीक्षकांकडे 108 महिलांची सुमय्या पटेल विरोधात तक्रार दाखल करण्यात आली। लाखो रुपयांचे कर्ज कसे फेडायचे ही महिलांची वंचना आहे, तर लालच सर्वात मोठी बला असून या लालचेच्या पोटी अनेक नागरिक सध्या तरी बळी पडतात। फसवणूक झाल्याचे सांगताना महिलांना अश्रू अनावर होत होते। बँकेचे कर्मचारी ही फसवणुकीत सहभागी असल्याचा आरोप होता। प्रत्येक महिलेचे नाव त्यांच्या नावी 5 ते 10 लाख रुपये कर्ज काढण्यात आले। 108 आदिवासी महिलांच्या नावे काढण्यात आले 1,25,00,000 कर्ज। महिलांच्या नावावर काढलेल्या कर्जाचे हप्ते न भरल्याने महिलांना बँकेतून नोटीस आली। बँक कर्मचारी महिलांच्या घरी पोहोचल्याने महिलांची फसवणूक झाल्याचं उघड झालं। सुमय्या यासर पटेल असे फसवणूक करणाऱ्या महिलेचे नाव आहे। पालघर तालुक्यातील मनोर पाटीलपाडा येथील कल्पना गिरे यांच्यासह 108 महिलांच्या नावावर करोडो रुपयांचे कर्ज काढून त्यांचे हप्ते न भरतात सुमय्या यासर पटेल ही महिला फरार झाली असून आता लाखो रुपयांचे कर्ज त्यांच्या नावावर काढले ते फेडायचे कसे अशी ह्या आदिवासी पीडित महिलांची विवंचना झाली। वाडा, पालघर, मनोर आदी ठिकाणाच्या खासगी बँका तसेच पतसंस्थांकडून आदिवासी महिलांच्या नावावर कर्ज काढले जात होते। त्यासाठी या आदिवासी अशिक्षित महिलांची कागदपत्रे, फोटोज वेगवेगळ्या बँकेत सादर केले जात होते। कर्ज प्रकरणावर या महिलांच्या सह्या अंगठ्या आहेत। सुमय्या पटेल ही आदिवासी महिलांना तुमच्याकडे घरी काही काम नाही, मी तुम्हाला रोजगार देते, तुम्ही महिलांचे गट बनवा असे सांगायची। त्यासाठी ती प्रत्येक महिलेला 1000 रुपये द्यायची आणि ज्या महिलेच्या नावावर कर्ज काढलंय त्या महिलेला 3 ते 4000 रुपये द्यायचे। त्यातून आदिवासी महिलांना हे एक उत्पन्नाचे वेगळे साधन मिळाले असे वाटले आणि सुमय्या पटेलच्या आमिषाला 108 महिला बळी पडल्या। या महिलांच्या नावावर बँकेतून काढलेले कर्जाचे पैसे महिलांकडून घेऊन सुमय्या पटेल स्वतः वापर करत असल्याचे आरोप महिलांनी केले असून हफ्ते अनेक महिन्यांचे सुमय्या पटेल भरत नसल्याने बँक कर्मचारी महिलांच्या घरी येऊ लागल्याने हे प्रकरण उघडकीस आले आणि त्यांची फसवणूक झाल्याचे त्या महिलांना समजले। 108 महिलांची फसवणूक झाल्याची तक्रार पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडे दाखल झाली असून फसवणूक करणारी महिला तिच्यावर कायदेशीर कारवाई करून आम्हाला न्याय मिळवण्याची विनंती पोलीस अधीक्षकांना त्या महिलांनी। आम्ही आदिवासी महिला आहेत, ती सुमय्या पटेल आहे, तिने आमच्याकडून फसवून लोन घेतल्यात आणि 108 बायका आम्ही आहेत। सगळ्याकडून म्हणजे तिने आम्हाला असं बोलायची की माझं हे आहे, माझा गाड्यांचा धंदा आहे, त्याच्यासाठी मी पैसे लावते, तुमच्यासाठी 2 पैसे तुम्हाला मिळतील, तुम्ही काम करायचे, तुम्ही म्हणजे महिला घरात बसून राहतात त्याचे तुम्हाला 2 पैसे मिळतील। ह्यामुळे आम्ही मग तिला ग्रुप बनवून द्यायचो आणि एका ग्रुपमध्ये आम्हाला 1000 रुपये द्यायची ती। आणि तिने म्हणजे बहुतेक आमची फसवणूक केलेली आहे। ती महिला आम्हाला म्हणजे भेटली पाहिजे। आणि आता तुम्हाला तुमच्याकडे बँकेचे जे आहेत अधिकारी ते येत आहेत? हा, ते बँकवाले आमच्या दाराशी येतात, आम्हाला बोलतात तुमच्या नावाचे कागदपत्रे तुम्ही आम्हाला कसे पण करा, तुम्ही आम्हाला हप्ते भरा। ते मग बायका पण आम्हाला बोलतात की तुम्ही पुढारके आहे तर तुम्ही आमचे हप्ते भरा आणि असे म्हणजे आम्हाला ते मग त्रास देतात। आमची मरायची वेळ आलेली आहे। ज्या बाईंनी तुमची फसवणूक केली आहे त्यांच्याकडे तुम्ही गेले होते का पैसा मागण्यासाठी? हा, आम्ही गेले, सांगितलं का त्यांना? हो, आम्ही गेलेलो त्यांच्या घरी, पण ती बाई म्हणजे त्यांच्या घरात भेटतच नाही आम्हाला। आम्ही गेलेलो तेव्हा ती खिडकीच्या पाठीमागून पडली।